पोलीस ठाण्याच्या हाकेच्या अंतरावर बेफाम कारचा कहर। अनेक अपघात प्रकार सीसीटीव्हीत कैद। नवापूर शहरातील कायदा व सुव्यवस्थेला धक्का देणारी गंभीर घटना गुरुवारी रात्री घडली। नवापूर पोलीस ठाण्याच्या अगदी जवळ असलेल्या बजरंग चौक परिसरात एका बेफाम चारचाकी वाहन चालकाने अनेक अपघात करत धुमाकूळ घातला। विशेष म्हणजे हा संपूर्ण प्रकार परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला असूनही चालक घटनास्थळावरून पसार झालाय। माहितीनुसार रात्री सुमारे 11 वाजण्याच्या सुमारास पोलीस स्टेशनकडून येणारी पांढऱ्या रंगाची मारुती अल्टो कार अतिवेगाने बजरंग चौकात दाखल झाली। या वाहनाने प्रथम राजेंद्र दुसाणी यांच्या घराच्या गेट व पायऱ्यांना जोरदार धडक दिली। त्यानंतरही चालकाने वाहन न थांबवता पुढे जात 2 दुचाकींना धडक दिली। यानंतर संबंधित वाहन शेफाली पार्क परिसरात पोहोचले, जिथे उभी असलेल्या आणखी एका चारचाकी वाहनाला धडक देण्यात आली। सलग अपघातामुळे परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालं। सुदैवाने ही घटना रहिवासी भागात घडूनही कोणतीही जीवितहानी झाली नाही। घटनेनंतर काही स्थानिक युवकांनी चालकाचा पाठलाग करण्याचा प्रयत्न केला, मात्र रात्रीच्या अंधाराचा फायदा घेत चालक पसार झाला। दरम्यान संपूर्ण प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाल्याने आरोपीचा शोध घेणे सोपे होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे। या घटनेमुळे नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत असून पोलीस ठाण्याच्या जवळच अशा प्रकारे बेफाम वाहन चालकाने दहशत माजवणे ही चिंताजनक बाब असल्याची प्रतिक्रिया उमटत आहे। संबंधित चालकाचा तात्काळ शोध घेऊन कडक कारवाई करावी अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे। नमस्कार, मी राहुल प्रकाश दुसाणे, रहिवासी आहे बजरंग चौक आणि हे माझं घर आहे। आम्ही इथंच राहतो आजूबाजूला। काल रात्री 11 वाजेच्या सुमारास एक व्हाईट कलरची अल्टो ती खूप स्पीडमध्ये आला आणि इथं आमचे रिलिंग्स आहे आणि ते मार्बल वगैरे इथं त्याने धडक दिलेली। तर ही धडक एवढी जोरदार होती की त्याने हे सर्व तोडून टाकलेलं आहे। सुदैवाने जीवितहानी कोणी झालेली नाही आहे, कारण की इथं काल कोणी बसलेलं नव्हतं। बाकी असं आम्ही रोज जेवण करून इथं गप्पा मारतो, बसतात हे लोक पण राहतात, हे पण इथंच बसले राहतात। तर सुदैवाने काल ते कोणी बसले नव्हते म्हणून ते बिचारे वाचले। जर काल कोणी इथं राहिलं असतं तर जीवितहानी झाली असती। लहान मुलं असतात, इथं खेळत राहतात, कुदत राहतात। तर या सगळ्या गोष्टींचं आम्हाला असं म्हणणं आहे की तो जो आरोपी असेल त्याला लवकरात लवकर अटक करावी आणि आमची नुकसान भरपाई करून द्यावी, एवढी आमची विनंती आहे। आणि इथं ह्या जे रोड आहे इथं ब्रेकर पण लावायचं आम्ही सांगितलेलं आहे नगरसेवकांना, तर ते बघू आता कधी लावतात ते। संजय महाजन, बजरंग चौक। आम्ही रात्री जेवण करून 11:30च्या सुमारास बाहेर बसलेलो होतो। एक व्हाईट कलरची अल्टा गाडी आली आणि तिने जोरात कुणाल दुसाणे यांच्या घराला ओट्याला धडक दिली। त्या धडकेमध्ये त्याचा ओटा तुटला आणि शेजारीच बाईक लावलेली होती दुचाकी, त्याला तो उडून घेऊन गेला आणि खूप वेगात होता तो। जर तिथं कुणी असतं तर जीवितहानी नक्कीच झाली असती। आणि हा रोड खूप चालतो, आमच्या जीवाला खूप म्हणजे असं चालता येत नाही, काही नाही। तर त्याचं पण काहीतरी म्हणजे आमच्या गल्लीमध्ये जे काही असेल ते दुर्लक्ष होत आहे बुवा। रहदारी खूप वाढलेली आहे या गल्लीतली। लहान मुलांना बाहेर निघणं शक्य नाही, महिलांना असं बाहेर बसता येत नाही, काही नाही। तर जो कोणी असेल गाडीचा ड्रायव्हर चालक त्याला लवकरात लवकर अटक झाली पाहिजे आणि जी त्यांचं नुकसान भरपाई करून द्यायला पाहिजे त्याला। ब्युरो रिपोर्ट, नवापूर एक्सप्रेस न्यूज, नवापूर।